प्रश्न पहिला आहे मित्रांनो, भारताचे वर्तमान राष्ट्रपती कोण आहेत? तर याचे उत्तर आहे द्रौपदी मुर्मू ह्या 2025 सालच्या राष्ट्रपती आहेत. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? तर याचं उत्तर आहे भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा 1875 साली सोडला गेलेला उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, संविधान निर्मिती समितीचे अध्यक्ष कोण होते? तर हे आपल्या सर्वांनाच माहिती की संविधान निर्मिती समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, सत्यमेव जयते हे वाक्य कुठून घेतले आहे? तर याचं उत्तर आहे सत्यमेव जयते हे मूळकोपनिषद या ग्रंथातून घेतलेले आहे. प्रश्न क्रमांक 5, भारतात पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, भारतातील जनगणना ही 1875 साली होणार होती, पण नियमितपणे ही 1881 साली झाली असे धरले जाते. तर प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, अण्णा हजारे कोणत्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, भ्रष्टाचाराविरोधात जनलोकपाल आंदोलना 2011 मध्ये हे समाविष्ट आहेत. तर प्रश्न क्रमांक आता 7वा मित्रांनो, सर्वात लांब नदी कोणती आहे भारतातील विचारला आहे इथे? तर भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे. आणि आपल्याला जर प्रश्न आला की महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचं उत्तर गोदावरी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8, मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर मौर्य साम्राज्याचा संस्थापक हा चंद्रगुप्त मौर्य हा होता. प्रश्न क्रमांक 9, पाण्याचा उकळण्याचा बिंदू किती अंश सेल्सिअस असतो? तर याचं उत्तर आहे 100 डिग्री सेल्सिअसला पाणी हे उकळते. मेट्रो सेवा सुरू करणारे पहिले भारतीय शहर कोणते? तर याचं उत्तर आहे कोलकाता हे शहर भारतातील पहिले मेट्रो सुरू करणारे शहर आहे. आरटीआयचा फुल फॉर्म इथे विचारलेला आहे मित्रांनो आपल्याला. तर आरटीआय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन हा त्याचा पूर्ण विस्तार आहे. प्रश्न क्रमांक 12, भारतीय संसद किती सदनांनी बनलेली आहे? तर याचं उत्तर आहे भारतीय संसद ही 2 गृहांनी बनलेली आहे, ज्याला आपण लोकसभा आणि राज्यसभा असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 13, पंचायत राज्य व्यवस्थेची सुरुवात कोणत्या राज्यात झाली? तर याचं उत्तर आहे राजस्थान या राज्यात पहिल्यांदा पंचायत राज ही सुरुवात. आणि जिल्हा विचारलं तर आपण नागोरा जिल्हा हा सांगायचा. प्रश्न क्रमांक 14, भारतात हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर भारतातील हरित क्रांतीचे जनक हे डॉक्टर एस स्वामीनाथन हे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? प्रश्न क्रमांक 15 आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जिनेवा स्वित्झर्लंड इथे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. धन्यवाद.